अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवर संवाद साधलेला आहे। यावेळी पंतप्रधान मोदींनी सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधान मोदींनी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। इराणच्या राष्ट्रपतींसोबत सध्याच्या स्थितीवर सविस्तर चर्चा झाली। संघर्ष संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक उपाय हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं मोदींनी म्हटलेलं आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे। इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उशिरा रात्रीपर्यंत ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली होती। ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या दरम्यान अमेरिकेच्या 125हून जास्त लढाऊ विमानांनी हल्ल्याच्या काळात मोठी कामगिरी केली आहे। अमेरिकेने दावा केलाय की ऑपरेशन मिडनाईट हा इतिहासातला सर्वात मोठा B-2 ऑपरेशनल स्ट्राईक आहे। अमेरिकेचे युद्ध इराणशी नसून इराणच्या अणु कार्यक्रमाशी आहे असा दावा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी केलाय। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची रशियाच्या दौऱ्यावर आहेत आणि ते राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत। इराणच्या विनंतीनंतर सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे। पाकिस्तान, चीन आणि रूसने याला समर्थन दिलंय। इराणने उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे। अमेरिकन नागरिकांसह सैन्य लक्ष इराणने देशाच्या हवाई हद्दीतील उड्डाणांवरील बंदी वाढवली। आता मध्य पूर्वेतील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचं लक्ष आहे असा थेट इशारा त्यांनी अमेरिकेला दिला। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रोबियो यांनी मोठा दावा केलेला आहे। अमेरिकेला इराणला अणुऊर्जा प्रकल्प चालवण्याची परवानगी देईल, मात्र त्यांचं इंधन समृद्ध करून देणार नाही असा थेट इशारा देण्यात आलाय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डो अणुऊर्जा प्रकल्प केंद्राचं प्रवेशद्वार उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। डोंगराच्या आत बांधलेले बोगदे देखील खराब झाले। इस्रायलचे लष्कर प्रमुख झमीर यांनी मोठी घोषणा केली आहे। इराणवरील हल्ले थांबणार नाहीत, अजूनही अनेक लक्ष्य शिल्लक आहेत, अनेक उद्दिष्ट साध्य करायची आहेत असा थेट इशारा त्यांनी दिलाय। अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर सौदी अरेबियामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षा यंत्रणा प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। प्रदेशात तणाव वाढत असतानाही सरकारकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान करण्यात आलेलं नाही। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा आणि अणुसुविधांवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा चीनने तीव्र निषेध केलाय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आखाती देशांशी बोलून एकता व्यक्त केली आणि इराणमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्याची मागणी केली। संवाद आणि अण्वस्त्रांपासून दूर राहणं हा शांतीचा मार्ग आहे असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय। इराणवरील हल्ला हा केवळ लष्करी कारवाई नाही, तर संपूर्ण प्रादेशिक स्थिरतेला आव्हान देणारं पाऊल आहे असा इशारा हिजबुल्लाहनं अमेरिकेला दिलाय। इराणच्या अणुस्थळांवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं विधान भारतातील इराणी राजदूत इराज इलाही यांनी केलंय। मध्य पूर्वेतील स्थिरता ही आमची प्राथमिकता आहे। इराणचा अणु कार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका आहे असं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी वक्तव्य केलं। इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू झालाय, तर 3000हून अधिक लोक जखमी झालेत। इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचं इस्रायलचं टार्गेट असल्याची माहिती समोर येते। इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केलाय। इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलने दावा केलाय। जर सध्याचं इराण शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ता बदल का होणार नाही असा सवाल ट्रम्प यांनी केलाय। इराणच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी हे ट्विट करत सवाल केला। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्डो न्यूक्लिअर साइटचे एंट्री पॉइंट नष्ट झाले। डोंगराळ भागात देखील मोठं नुकसान झालंय, तर समोर आलेल्या सॅटेलाइट फोटोमधून जमीन खचल्याचं देखील स्पष्टपणे दिसतंय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मॉस्को इथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना भेटणार असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे अनेक देश इराणला आपली अण्वस्त्र देण्यास तयार आहेत असा दावा रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी केला आहे। अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचं आणि दरवाढीचं संकट येऊ शकतं।
इराण सतत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आहे। या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं पाऊल उचललंय। भारतानं मध्य पूर्वेतील पुरवठादारांऐवजी रशिया आणि अमेरिकेतून जास्त तेल आयात करणं सुरू केलंय। अमेरिकेनं इराणच्या 3 अणु केंद्रांवर हवाई हल्ले केले आहेत। यानंतर इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। दरम्यान या कारवाई अंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला आणि त्या कारवाईला मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलं।